ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 10वा जगज्योती नाम समास 4 बीज लक्षण नाम. श्रीराम समर्थ. आता पाहो जाता उत्पत्ती, मनुष्यापासून मनुष्य होती, पशुपासूनी पशु निपजती, प्रत्यक्ष आता. श्री समर्थ म्हणतात की आता उत्पत्ती संबंधी पाहू गेले तर असे दिसून येते की मनुष्यापासून मनुष्याची उत्पत्ती होते, तर पशुपासून पशूंची उत्पत्ती होते. हे आपण प्रत्यक्ष पाहतोच. खेचरे आणि भूचरे, वनचरे आणि जळचरे, नाना प्रकारची शरीरे शरीरापासून होती. श्री समर्थ म्हणतात की आकाशात विहार करणारे, पृथ्वीवर विचरण करणारे आणि जळामध्ये राहणारे प्राणी यांची नाना प्रकारची शरीरे ही शरीरापासूनच उत्पन्न होतात. प्रत्ययास आणि प्रमाण, निश्चयास आणि अनुमान, मार्ग देखुनी आडरान घेऊच नये. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की जी गोष्ट प्रत्यक्ष दिसून येते तिला प्रमाण देण्याची आवश्यकता नसते व जी गोष्ट निश्चित असते तिच्या संबंधी अनुमान करण्याची गरज नसते. सरळ असलेला रस्ता सोडून उगेच आडनाळात शिरू नये. विपरीतापासून विपरीते होती, परी शरीरित बोली जेती, शरीरापासून उत्पत्ती होणार नाही. ही समर्थ या ठिकाणी सांगतात की संकरित प्रजेपासून संकरित प्रजाच उत्पन्न होते, पण तीही शरीरापासूनच उत्पन्न होते. शरीराशिवाय कुठलीही उत्पत्ती होऊ शकत नाही. तरी हे उत्पत्ती कैसी झाली, कासियाची कोणी केली, जेने केली त्याची निर्मिली काया कोणी. श्री समर्थ म्हणतात की तरी ही उत्पत्ती कशी झाली, कोणी आणि का निर्माण केली, ज्यांनी केली त्यांचा देह तरी कोणी निर्माण केला. ऐसे पाहता उदंड लाभिले, परी मूळ शरीर जैसे झाले, कासयाचे उभारले कोण कैसे. श्री समर्थ म्हणतात की अशा रीतीने विचार करू लागले तर खूपच लांबड लागेल. प्रथम हे शरीर कसे निर्माण झाले, ते कशाचे आहे, कोणी आणि कसे केले, ऐसी हे मागील आशंका राहत गेली ती ऐका, कदापि जाजू नका प्रत्ययो आली याने. श्री समर्थ म्हणतात की ही अशा प्रकारे मागील समासात जी शंका श्रोत्यांनी विचारली होती ती तशीच राहिली आहे. ते ह्याचे उत्तर आता तुम्ही ऐका, पण प्रत्यय आल्यावर मात्र कधीही दुराग्रह करू नका. प्रत्ययोची आहे प्रमाण, मूर्खास वाटे अप्रमाण, पिंडे प्रचित शब्दे जाण विश्वासासी. समर्थ म्हणतात की प्रत्ययच प्रमाण मानला पाहिजे, पण मूर्खाला तो अप्रमाण वाटतो. या देहाला जीवाला अनुभवामुळेच विश्वास निर्माण होतो. ब्रह्मी मूळ माया झाली, तेची अष्टदा प्रकृती बोलिली, भूती त्रिगुणी कालविली मूळ माया. श्री समर्थ म्हणतात की ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया उत्पन्न झाली, तिलाच अष्टदा प्रकृती असे म्हणतात. पंचमहाभूते व त्रिगुण हे तिच्या ठिकाणी सूक्ष्म अंशाने मिसळले जातात. ती मूळ माया वायुस्वरूप, वायूमध्ये जाणवीचे रूप, तेची इच्छा पर्यारोप ब्रह्मी न घडे. श्री समर्थ म्हणतात की ती मूळ माया वायुस्वरूप असते, वायूमध्ये जाणीव असते. जाणीव म्हणजेच इच्छा होय, पण तिचा आरोप परब्रह्मावर करता येत नाही. तथापि ब्रह्मी कल्पिला, तरी तो शब्द वाया गेला. आत्मा निर्गुण संचला शब्दातीत. समर्थ या ठिकाणी सांगतात की तरी पण जर इच्छेचा आरोप
परब्रह्माच्या ठिकाणी कल्पिला तर ते म्हणणे व्यर्थ ठरते. कारण आत्मा हा निर्गुण सर्वत्र कोंदाटलेला असूनही शब्दातीत आहे. आत्मा निर्गुण वस्तू ब्रह्म, नाममाच तितका भ्रम, कल्पून लाविला संभ्रम तरी तो लागणार नाही. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की आत्मा म्हणजेच निर्गुण ब्रह्मवस्तू होय. जितकी नामे आहेत तो सर्व श्रम आहे. कल्पनेने त्याच्यावर श्रमाने नामरूपाचे अवडंबर लादण्याचा प्रयत्न केला तरी तो सफल होणार नाही. तथापि आग्रहे लाविला जरी धोंडा मारिला आकाशाला, आकाशावरी थुंकिला तरी ते तुटेना. श्री समर्थ म्हणतात की जर आकाशाला दगड मारला किंवा त्याच्यावर कोणी थुंकले तरी आकाशापर्यंत कुठलीही वस्तू पोचू शकत नाही. तैसे ब्रह्म निर्विकार, निर्विकारी लावता विकार, विकारनासे निर्विकार जैसे तैसे. समर्थ म्हणतात की त्याचप्रमाणे ब्रह्म निर्विकार असल्याने त्याच्यावर विकाराचा आरोप केला असता विकार नाश पावतात. निर्विकार ब्रह्म जसेच्या तसेच असते. आत्ता ऐका प्रत्ययो, जाणून धरावा निश्चयो, तरी आताच पाविजे जयो अनुभवाचा. श्री समर्थ म्हणतात की आता प्रत्यक्ष अनुभव सांगतो, तो नीट जाणून त्याप्रमाणे मनात दृढ निश्चय करावा, म्हणजे तुम्हालाही स्वतःला तसा अनुभव येईल. माया ब्रह्मी जो समीर, त्यात जाणावा तो ईश्वर, ईश्वर आणि सर्वेश्वर तयासीच बोलीजे. समर्थ म्हणतात की ब्रह्माच्या ठिकाणी वायुस्वरूप जी मूळ माया झाली, तिच्या ठिकाणची जी जाणीव कळा तोच ईश्वर होय, त्यालाच सर्वेश्वर असे म्हणतात. तोची ईश्वर गुणासी आला, त्याचा त्रिगुण भेद झाला, ब्रह्मा विष्णू महेशाला उपजला तये ठाई. समर्थ म्हणतात की त्याच ईश्वरापासून म्हणजे जाणीवेपासून गुणमाया झाली, त्यातून रज सत्व तम असे त्रिगुण निर्माण झाले आणि त्यातूनच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची उत्पत्ती झाली. सत्व रज आणि तम हे त्रिगुण उत्तमोत्तम यांच्या स्वरूपाचा अनुक्रम मागे निरोपला. समर्थ म्हणतात की सत्व रज आणि तम हे उत्तमोत्तम त्रिगुण असून त्यांच्या स्वरूपाचा अनुक्रम पूर्वी वर्णन केला आहे. जाणता विष्णू भगवान, जाणता नेनता चतुरानन, नेनता महेश पंचानन, अत्यंत भोळा. सत्वगुणमय जाणता तो विष्णू भगवान होय. रजोगुणमय म्हणजेच जाणीव नेणीवयुक्त तो चतुरानन असे ब्रह्मदेव होय. आणि तमोगुण म्हणजे नेणीवयुक्त अत्यंत भोळा पंचमुख महेश जाणावा. त्रिगुणी त्रिगुण कालविले, कैसी होती वेगळाले, परी विशेषण्य भासले ते बोलावे लागती. समर्थ म्हणतात की त्रिगुण खरे तर एकमेकात मिसळलेले आहेत, त्यांना वेगळे कसे करणार. पण जसे कमी अधिक भासतीला त्याप्रमाणे त्याचे वर्णन करावे लागते. वायूमध्ये विष्णू होता, तो वायुस्वरूपाची तत्वता, पुढे झाला देहधर्ता चतुर्भुज. समर्थ म्हणतात की मूळ मायेत सत्वगुण रूपाने विष्णू वायुरूपच निराकार होता, तोच पुढे चतुर्भुज धारण करणारा झाला. तैसाची ब्रह्मा आणि महेश देहधरती सावकाश, गुप्त प्रगट होता तयास वेळ नाही. समर्थ म्हणतात की त्याचप्रमाणे रजोगुणापासून ब्रह्मदेव आणि तमोगुणापासून महेश यांचे देह निर्माण झाले. त्यांना गुप्त व प्रगट होण्यास मुळीच वेळ लागत नाही. आता रोकडी प्रचिती मनुष्य गुप्त प्रगटती, मात्या देवाच्याच मूर्ती सामर्थ्यवंत. समर्थ म्हणतात की आता रोकडा अनुभव पहा. मनुष्यसुद्धा जर गुप्त होतात प्रगट होतात हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास येते. मग या सर्व अत्यंत सामर्थ्यसंपन्न देवाच्याच मूर्ती, मग त्यांना हे कसे अशक्य असेल.
देव देवता भूते देवते चढते सामर्थ्य जेथे येणेचे न्याय राक्षसाते सामर्थ्य कळा. समर्थ म्हणतात की देव देवता भूते दैवते यांच्या ठिकाणी उत्तरोत्तर अधिक सामर्थ्य असते. त्याचप्रमाणे राक्षसाच्या अंगही त्याच प्रकारचे सामर्थ्य दिसून येते. झोटिंग वायुस्वरूप असती सवेची खुळखुळा चालती खोबरी खारिका टाकून देती अकस्मात. समर्थ म्हणतात की झोटिंग वायुस्वरूप असतात ते दिसत नाहीत पण माणसाबरोबर चालू लागले की खुळखुळ आवाज मात्र ऐकू येतो. अवघेचे न्याल अभावे तरी ते बहुकास ठावे आपुल्याला अनुभवले विश्वलोक जाणती. समर्थ म्हणतात की आता हे सर्वच खोटे मानाल तर त्यावर श्रद्धा जर न ठेवाल तर त्या गोष्टी घडतात हे अनेकाला माहीत आहे. जगातील लोक आपापल्या अनुभवातून या गोष्टी जाणतात. मनुष्य धरती शरीरवेश नाना परकाया प्रवेश मातो परमात्मा जगदीश कैसा धरी. समर्थ म्हणतात की मनुष्यसुद्धा वेगवेगळी शरीरे वेश धारण करू शकतात परकाया प्रवेश करू शकतात मग तो परमात्मा जगदीश अशा गोष्टी का बरे करू शकणार नाही. म्हणून वायुस्वरूप देह धरिले ब्रह्मा विष्णू महेश झाले पुढे त्याची विस्तारले पुत्र पौत्री. समर्थ म्हणतात की म्हणून वायुस्वरूप जाणविणे जे धरले तेच ब्रह्मा विष्णू महेश झाले आणि पुढे मुले नातवंडे यांच्या रूपाने तेच विस्तार पावले. अंतरीच स्त्रिया कल्पिल्या तो त्या कल्पिताच निर्माण झाल्या परी तयापासून प्रजा निर्मिल्या नाहीत कधी. समर्थ म्हणतात की त्यांनी अंतरात स्त्रियाची कल्पना केली आणि कल्पना करताच त्या निर्माण झाल्या पण त्यांच्यापासून त्यांनी कधीही प्रजा निर्माण केली नाही. इच्छुन पुत्र कल्पिले ते प्रसंगी निर्माण झाले येणे प्रकारे वर्तेले हरिहराधिक. समर्थ म्हणतात की हरिहराधिकांनी पुत्राची कल्पना केली व त्या प्रसंगी ते निर्माण झाले. पुढे ब्रह्मयाने सृष्टी कल्पिली इच्छेसारखी सृष्टी झाली जीवसृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवे. समर्थ म्हणतात की ब्रह्मदेवाने प्रथम सृष्टीची कल्पना केली आणि त्याच्या इच्छेसरशी सृष्टी निर्माण झाली. नंतर ब्रह्मदेवानेच त्या सृष्टीमध्ये जीवसृष्टी निर्माण केली. नाना प्रकारचे प्राणी कल्पिले इच्छेसारखे निर्माण झाले अवघे जोडेच उदळले अंडज जारज अधिक. समर्थ म्हणतात की नाना प्रकारच्या प्राण्याची त्यांनी कल्पना केली त्यांच्या इच्छेसरते ते निर्माण झाले. त्यांनी त्यानंतर सर्व अंड जारज इत्यादी नर मादे जोडे निर्माण केले. एक जळशोधापासून झाले ते प्राणी श्वेदज बोलिले एक वायू करता झाले अकस्मात उद्विग. समर्थ म्हणतात की घामाच्या जलापासून झाले त्याला श्वेदज म्हणतात. वायूपासून अचानक निर्माण झाला त्याला उद्विज म्हणजे वृक्षादी आणि जे जमीन फोडून उगवणारे असतात. मनुष्याची गौडविद्या राक्षसांची ओडंबरविद्या ब्रह्मयाची सृष्टीविद्या येणे प्रकारे. समर्थ म्हणतात की मनुष्याची गौडविद्या राक्षसांची ओडंबरविद्या आणि ब्रह्मदेवाची विद्या तिला सृष्टीविद्या म्हणतात. काही एक मनुष्याची त्याहून विशेष राक्षसाची त्याहून विशेष ब्रह्मयाची सृष्टीविद्या जाणते नेनते प्राणी निर्माण केले वेद वधून मार्ग लाविले ब्रह्मयाने निर्माण केले येणे प्रकारे. समर्थ म्हणतात की ब्रह्मदेवाने जाणते नेनते प्राणी निर्माण केले नंतर वेद निर्माण करून त्यांना मार्गदर्शन केले. मग शरीरापासून शरीरे सृष्टी वाढली विकारे सकळ शरीर येणे प्रकारे निर्माण झाली. समर्थ म्हणतात की यानंतर पुढे शरीरापासून शरीरे निर्माण झाली व सृष्टीचा प्रचंड विस्तार झाला. येथे आशंका फेटली सकळ सृष्टी विस्तारली विचार पाहता प्रत्यय आली यथान्वये. आता येथे श्रोत्यांची आशंका नष्ट झालेली आहे. सकळ सृष्टी याप्रमाणे विस्तार पावली याचा प्रत्यक्ष अनुभवही
यथानुक्रमे आपल्याला येतोच. ऐशी सृष्टी निर्माण झाली, पुढे विष्णूने कशी प्रतिपाळली हेही विवंचना पाहिली पाहिजे श्रोती. समर्थ म्हणतात की अशा प्रकारे या सृष्टीचा प्रतिपाळ विष्णूने कसा केला हे श्रोत्यांनी आता विचारपूर्वक जाणून घेतले पाहिजे. सकळ प्राणी निर्माण झाले, ते मूळ रूपे जाणून पाळले, शरीर दैत्ये निर्धाळले नाना प्रकारचे. समर्थ म्हणतात की सर्व प्राणी निर्माण झाले, त्यांचा जाणीव या मूळ रूपाने प्रतिपाळ केला आणि स्थूल शरीरे देऊन दैत्याचा संहार केला. नाना अवतार धरणे, दृष्टाचा संहार करणे, धर्मस्थापया कारणे विष्णू सजन्म. समर्थ म्हणतात की दुष्टाचा संहार करण्यासाठी व धर्माची स्थापना करण्यासाठी विष्णूला नाना अवतार रूपाने जन्म घ्यावा लागतो. म्हणून धर्म स्थापनेचे नर तेही विष्णूचे अवतार, अभक्त दुर्जन रजनीचर सहजची झाले. समर्थ म्हणतात की म्हणून धर्माची स्थापना करणारे सज्जन ही विष्णूचे अवतारच असतात आणि साहजिकच अभक्त दुर्जन हे राक्षस जाणावे. आता प्राणी जे जन्मिले ते नेणून संवारले, मूळ रूपे संवारले येणे प्रकारे. समर्थ म्हणतात की आता जे जे प्राणी जन्मास येतात त्यांना नेणीव या मूळ रूपाने संहार केला जातो. म्हणजे नेणीव म्हणजे अज्ञानानेच प्राण्याचा संहार होत असतो. शरीरे रुद्र खवळेल, ते जीवसृष्टी संहारेल, अवघे ब्रह्मांड चिजळेल संहार काळी. समर्थ म्हणतात की ज्यावेळी प्रलय काळ येईल त्यावेळेस महेश म्हणजे शिवशंकर स्थूल रूपाने खवळेल आणि सर्व जीवसृष्टीचा संहार होऊन अवघे ब्रह्मांडच नष्ट होईल. एवं उत्पत्ती स्थिती संहार याचा ऐसा आहे विचार, श्रोती होऊन तत्पर अवधान द्यावे. समर्थ म्हणतात की याप्रमाणे उत्पत्ती स्थिती आणि लय याप्रमाणे होत असतो, तरी आता श्रोत्यांनी तत्पर होऊन अवधान द्यावे. कल्पांती संहार घडेल तोची पुढी सांगिजेल, पंचप्रय ओळखेल तोची ज्ञानी. समर्थ म्हणतात की कल्पांताच्या वेळी संहार कसा घडेल हे पुढे सांगितले जाईल. एकूण 5 प्रलय आहेत हे तो जाणून घेईल तोच खरा ज्ञानी होय. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे बीज लक्षण शोध नाम समास 4. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय
श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु.